नमस्कार बहिणींनो, तुमचे स्वागत आहे आपल्या शेतकऱ्यांची बातमी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज हा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो। डिसेंबर महिना संपून गेला, जानेवारी सुरू झाली, पण अजूनही तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत का? एटीएम मध्ये जाऊन तुम्ही बॅलन्स पाहिलात का? मोबाईलवर SMS तपासा, बँकेत चौकशी केली, पण उत्तर एकच, अजून पैसे आलेले नाहीत। आणि मग मनात विचार येतो, माझी काय चूक झाली? मी तर फॉर्म भरला होता, माझ्यापेक्षा इतरांना पैसे आले, मला का आले नाही? बहिणींनो, आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे, फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे। कारण आज मी एकही अफवा सांगणार नाही, एकही चुकीची माहिती देणार नाही। आज मी सांगणार आहे सरकारची खरी सिस्टम कशी काम करते। आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक अशी चूक सांगणार आहे की जी 70% महिलांकडून झाली आहे। तर ती चूक तुम्ही केली तर तुम्हाला 2 ते 3 महिने पैसे मिळणार नाहीत। ती चूक कोणती आहे हे आपण शेवटी नक्की पाहू। सरकारने डिसेंबर मध्ये नेमकं काय केलं? बहिणींनो, सगळ्यात आधी आपण जे समजून घेतलं पाहिजे की डिसेंबर महिन्यात अचानक पैसे का थांबले। सरकारने डिसेंबर मध्ये लाडकी बहीण योजनेत एक मोठी मोहीम सुरू केली। ती मोहीम म्हणजे आधार KYC तपासणी। कारण सरकारने काही तक्रार केल्या होत्या। एकाच आधारावर 2 महिला, चुकीची नाव, अपात्र महिलांनी अर्ज, डुप्लिकेट लाभार्थी म्हणून सरकारने स्पष्ट सांगितलं, आता ज्यांची KYC पूर्ण नाही किंवा चुकीची आहे त्यांचा हप्ता थांबायचा। म्हणून डिसेंबरचा हप्ता सगळ्यांना मिळालेला नाही। महत्वाचं लक्षात ठेवा, इथं बँक KYC चा काही संबंध नाही, फक्त आणि फक्त लाडकी बहीण KYC। कारण आहे की लाडकी बहीण योजनेची KYC केलेली नाही। आता पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण, खूप बहिणींना असं वाटतं मी अर्ज भरला म्हणजे सगळं पूर्ण, पण अर्ज भरणं वेगळं आणि KYC पूर्ण करणं वेगळं। अनेक महिलांच्या बाबतीत असं काही झालं, फॉर्म भरला, आधार नंबर टाकला, पण KYC पूर्ण झालीच नाही। काय करायचे? आधारवर OTP आला नाही, अंगठा मशीन मॅच झाली नाही, नेटवर्क प्रॉब्लेम झाला, प्रक्रिया अर्धवट राहिली, तुम्ही हाफ KYC केली, इतकी तुम्ही काही गोंधळ तुमच्याकडून झाला असेल तर तुमचे पैसे बंद झाले असतील आणि मग सिस्टम मध्ये दिसत नाही KYC पेंडिंग। आणि परिणाम काय? डिसेंबरचा हप्ता थांबतो हे कसं तपासायचं? CSC केंद्रावर किंवा अंगणवाडी सेविकेकडे किंवा अधिकृत मदत केंद्र स्टेटस तपासून घ्या। उपाय काय? जवळच्या CSC केंद्रात जा, लवकरात लवकर आधार कार्ड घेऊन जा, मोबाईल सोबत ठेवा, KYC पूर्ण झाली की ती तपासा। KYC पूर्ण होतात तुमचा अर्ज पुन्हा ऍक्टिव्ह होतो। परंतु आता KYC ची डेट 1 डिसेंबरला संपली आहे। महिलांना खूप भीती वाटत आहे की हप्ता खरोखरच बंद होणार काय? घाबरायची काही गरज नाही, सरकार तुमची अट पूर्ण करेल। कारण क्रमांक 2, KYC झाली पण पैसे आले नाही। बहिणींनो, हा मुद्दा खूप गंभीर आहे, कारण सगळ्यात जास्त इथे हप्ता अडकले आहेत। कसं? KYC झाली पण आधार मधील माहिती आणि फॉर्म मध्ये माहिती जुळली नाही। उदाहरणार्थ सावित्रीबाई, फॉर्म मध्ये आहे तुमच्या सावित्री, आधार मध्ये जन्म तारीख वेगळी, फॉर्म मध्ये वेगळी, आधारला मोबाईल नंबर लिंक नाही। सिस्टम काय करते? डिसमॅच करते, ओळखत नाही, लगेच पेमेंट स्टॉप होतो, लगेच पेमेंट थांबतो। आधी आधार केंद्रावर जाऊन तुमचे नाव, गाव, मोबाईल नंबर लिंक आहे का आधारला ते तपासा। आणि KYC करताना चुकीची माहिती किंवा कुटुंबात 2 महिला लाभ घेत असेल तर असं ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केले असाल KYC करताना, ह्यामुळे हप्ता बंद होऊ शकतो। पैसे न येण्याचे कारण पण हेच असू शकतात। आता काय करायचे? चला पुढे बघूया। चला तिसरं कारण बघूया, फॉर्म मध्ये चुकीचा पर्याय तुम्ही निवडलाय काय? आता हा मुद्दा आहे का? फॉर्म भरताना एका छोटासा प्रश्न असतो, पण त्यामुळे मोठा तोटा होतो। उत्पन्न चुकीचं दाखवलं, योग्य माहिती अपडेट करा, नाही तर पुढचे हप्ते सुद्धा अडकतात। KYC करताना त्यामध्ये असा ऑप्शन होता की तुमच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये आहे, असं हे ऑप्शन होते, पण तिथे नाही ऑप्शन सिलेक्ट करायचं होतं। तुम्ही होय ऑप्शन सिलेक्ट केले असेल तर तुमचा हप्ता इथेच बंद होतो। पैसे न येण्याचे कारण तुमचे हे पण असू शकतात। कारण क्रमांक 4, एकाच आधारवर 2 महिलांसाठी हा मुद्दा लक्षात ठेवा। एकच आधार 2 महिलांसाठी हा मुद्दा लक्षात ठेवा। एका घरात आई आणि सुनदेव बहिणी एकाच आधारावर KYC केली। सरकारची सिस्टम खूप स्मार्ट आहे। प्रत्येक महिलेचा वेगळा आधार, वेगळी KYC, स्वतंत्र अर्जदार नाही तर 2-3 महिने एकही पैसा येत नाही। पैसे कधी येणार? तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे जाऊन काही राहिलेले कागदपत्रे किंवा ऑनलाईन CSC केंद्रावर जाऊन स्टेटस तपासू शकता। काही चूक नसेल तर नक्कीच तुम्हाला हप्ता भेटतील। सरकार तुमची काळजी करत आहे, पण ज्या महिलांनी KYC केली नसेल तर त्यांची शक्यता खूप कमी आहे पैसे येण्याची। तुम्हीही वरील प्रक्रिया केली असेल तर थांबलेला हप्ता पुढील टप्प्यात जमा होऊ शकतो, पण खोटी माहिती दिली असेल तर 3 महिने पैसे मिळत नाही। बहिणींनो, ही माहिती फक्त व्हिडिओ पुरते नाही, तर ही माहिती तुमच्या
हक्काच्या पैशासाठी आहे. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे मत द्या. चला भेटूया पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून.